सुळकोट दुधगंगा पाणी पुरवठा योजना मुख्यमंत्री अजितदादांनी जबाबदारी झटकली. पाणी प्रश्नावर पुढच्या बैठकीत विचार होईल. दादांचे उत्तर. इचलकरंजी महापालिकेतील विविध विषयाशी संबंधित आढावा बैठक उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेच्या सभागृहात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राजेश पाटील, आमदार राहुल आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा कोल्हे शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले तसेच महसूल व महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. खासदार दर्शील माने दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले. नागरिकांचे हित साधताना शाश्वत विकासावर भर देऊन दर्जेदार पद्धतीने कामे करा अशा सूचना देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, वस्तू व सेवा कर प्रतिपूर्ती अनुदानाचे वितरण होणे आवश्यक असणाऱ्या राज्यातील इचलकरंजीसह अन्य महानगरपालिकांनाही या अनुदानाचे वितरण होण्यासाठी कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्यात येईल. इचलकरंजी महानगरपालिकेसाठी आवश्यक असणारे अग्निशमन वाहन खरेदीच्या प्रस्तावाला तात्काळ मान्यता देण्याच्या सूचना नगर विकास विभागाचे मुख्य सचिव गोविंदराज यांना त्यांनी बैठकीतूनच फोनद्वारे दिल्या. पंचगंगा घाटाच्या सुशोभीकरणाचे काम दर्जेदार होण्यासाठी चांगला कॉन्ट्रॅक्टर नियुक्त करा. शक्य असल्यास घाटाचे काम RCC मध्ये करा, जेणेकरून नदी घाटावरील दगड मोकळे होणार नाहीत. इचलकरंजी प्रवेशद्वार उभारताना या ठिकाणी येणाऱ्या वाहनांची उंची लक्षात घेऊन त्या दृष्टीने प्रवेशद्वाराची डिझाईन बनवा. तसेच भाजी मार्केट व अन्य नवीन इमारतीचे बांधकाम आराखडा बनवताना व्यापारी व स्थानिक नागरिकांचा विचार करा असे त्यांनी सांगितले. नागरिकांसाठी पिण्याचे पाणी व शेतीसाठी पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना गतीने राबवा अशा सूचना देऊन आरोग्य शिक्षण अंतर्गत रस्ते, वीज पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आदी बाबतीत महानगरपालिकेने लक्ष घ्यावे असे निर्देश त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील अनेक प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी त्या विभागात सचिवांशी बैठकी सदन फोनवर बोलून संबंधित प्रस्तावावर आवश्यक ती कारवाई करून मंजुरी देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महानगरपालिकेला वस्तू व सेवा कर प्रतिपूर्ती अनुदानाचे विवरण व्हावे. पंचगंगा नदी बारमाही प्रवाहित ठेवावी, जेणेकरून हातकणंगले व शिरोळ तालुक्यामध्ये पाणी टंचाई भासणार नाही. तसेच नदी प्रदूषणही रोखले जाईल. असे अमृत योजनेअंतर्गत मोठ्या तळ्यांच्या पुनरुज्जीवनासाठी तसेच कट्टीमुळा पाणी पुरवठा योजनेसाठी शासनाच्या वतीने निधी उपलब्ध व्हावा. त्याबरोबरच आपली व्यवस्थापनासाठीची प्रलंबित निधी लवकरात लवकर मिळावी असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे यांनी केले. जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रशासक अमोल येडगे व आयुक्त पल्लवी पाटील यांनी महानगरपालिकेतील कामाच्या सद्यस्थितीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.